पण आपल्याला घटनेने किंवा संविधानानं आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा निषेध नोंदवण्यासाठी किंवा अन्यायाचा अतिरेक झाला तर त्याबाबत न्याय मागण्यासाठी प्रत्येक नागरिकाला दिलेला मूलभूत हक्कापैकी हे उपोषण एक हत्यार आहे. आणि उपोषण करायची वेळ केव्हा येते तेव्हा अन्यायाची परिसीमा होते, तेव्हा त्यातून हा उद्रेक होत असतो. आतापर्यंत आपण जवळपास 50 दिवस सगळ्यांनी ह्या परिस्थितीची वाट बघितली, ह्या वेळाची वाट बघितलेली. पण ज्या वेळेला कंपनी आपला मुजोरपणा सोडत नाही त्यावेळेला आज उपोषणासारखा हत्यारात आपल्याला उपसायला लागलेला आहे. मला नक्कीच कळतंय, बरेच जण म्हणत असतील बाहेर की 170 कामगारांना आत घेतलं होतं तरी पण ते का बाहेर आले. हा जो ज्यांना प्रश्न पडलाय, कारण मलाही रात्रीपासून फोन या विषयासंदर्भात होते. 170 कामगारांची रोजीरोटी चालू असताना देखील ते का बाहेर आले. कारण कोणालाही प्रत्येकाला स्वतःचं पोट हे महत्वाचं असतं, तरी सुद्धा हे सगळे एकत्र येऊन बाहेर येण्याचं कारण काय असेल ह्याचा प्रश्न विचारणाऱ्यांनी करणं गरजेचं आहे. जर कंपनीने आत घेतलं म्हटलं तर त्यांना आत घेतल्यावर ज्याप्रमाणे त्यांना वागणूक दिली जात होती त्या वागणुकीमुळेच आज आतले सुद्धा कर्मचारी बाहेरच्या या 50 बांधवांना मदत करण्यासाठी बाहेर येण्याची मानसिकता ठेवून आज तुमच्यासोबत सगळ्यांसोबत उपोषणामध्ये सामील झालेले. आणि मला नक्कीच खात्री आहे उपोषण हे असे हत्यार आहे की त्या हत्यारामध्ये आपण न्याय मागणी जी करत असतो ती मागणी 100% न्याय मागणीला 100% विचार केला जातो. आणि तो विचार करण्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापनाला, प्रशासन असेल, सगळे पोलीस यंत्रणा असेल किंवा आणि सगळ्या गोष्टी भाग पाडतील. आज आपण नागरिक म्हणून पण इथं बऱ्याच मोठ्या संख्येने उपस्थित आहात. पण एवढ्यावर हा आपला लढा थांबलेला नाही, तर आज आपल्या ह्या लढ्याची सुरुवात आहे. हा लढा अजून अधिक तीव्र करण्याची गरज आहे. आणि अधिक जेव्हा तीव्र कराल तेव्हाच ते उपोषणाचा जर काळ लांबलेला काळ असेल तो कमी होऊ शकतो. तेव्हा माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, उपोषणाला आपले जे बांधव बसले त्यांना सपोर्ट देणं आपलं काम आहे. त्यांना सपोर्ट देण्यासाठी जे बाहेरच्या रस्त्यावरच्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी आम्ही पण सक्षम आहोत. वेळ प्रसंगी आपल्या मुलांच्या रोजगारासाठी किंवा आपल्या मुलांच्या न्याय हक्कासाठी आम्हाला एखादा कायदा तोडायची वेळ आली तरी सुद्धा आम्ही मागापुढे बघणार नाही. पण मला नक्की खात्री आहे की ती वेळ येऊन देणार नाही. पण ती वेळ जरी आली तरी आपण आपल्या न्याय हक्कासाठी ते करणं गरजेचं आहे. कारण आज आपण ज्या परिस्थितीमधून गेले 50 दिवस तुम्ही सगळे जाताय, सणासुदीच्या काळापासून आपण सगळ्यांची अवस्था आम्ही जवळून बघतोय. आज आपल्याकडे कोण फार मोठे असे पैसेवाले नव्हे की आपलं 4-5 महिने कुटुंब चालू शकतं. ह्याचा विचार कंपनीने देखील करणं गरजेचं आहे. त्यामुळे कंपनी अगदी बेदखलपणे ह्या विषयाला जर हाताळत असेल तर आपल्याला सुद्धा उपोषणासारख्या सत्याग्रहाचा जो मार्ग आहे त्या मार्गाने आपण जात आहे त्याबद्दल तुमच्या मनापासून मी आभार मानतो. व तुम्हाला आम्ही आमच्या परीने जेवढं काही मदत करू शकतो, जेवढा सपोर्ट करू शकतो तेवढा सपोर्ट आजपर्यंत आम्ही दाखवलेला आहे. सन्मान्य शेखर सर निकम सुद्धा आज थोडा वेळ तिथे उपस्थित होतील. त्याने सुद्धा पहिल्या दिवसापासून तुमच्या मागे ठामपणे राहण्याची भूमिका घेतलेली आहे. वेळ पडल्यास त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात जाऊन तुमच्याबद्दल भूमिका घेऊन आज तुमच्यासोबत उभे असल्याचं तुम्ही आम्ही सगळे जवळून बघतोय. त्यामुळे ह्या उपोषणाच्या बाबतीत तुम्ही आमच्या सपोर्टच्या बाबतीत किंवा बाहेरच्या पंचक्रोशीच्या सपोर्टच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. आमची भूमिका एकच आहे की इथल्या भूमिपुत्राला न्याय मिळायला पाहिजे. व जी कंपनी आजपर्यंत ज्या कामगारांच्या घामावर, ज्या कामगारांच्या रक्ताचं पाणी करून किंवा घाम करून त्यांनी जी आज मोठी केली त्या कामगारांवर होणारा अन्याय कुठेतरी थांबवून त्यांना त्यांचं परत न्याय हक्कानं आणि सामोपचारानं तो विषय कंपनीनं हाताळावा व त्यांना सन्मानाची वागणूक देऊन आपल्या कंपनीमध्ये त्यांनी जसं आतापर्यंत स्वतःच्या घरासाठी काम केलं तसंच त्यांनी ते काम करण्याची त्यांच्याकडून अपेक्षा ठेवून ह्या लढ्याला लवकरात लवकर तिलांजली कशी देता येईल हे कंपनी प्रशासनाने करणं गरजेचं आहे. हे सगळं करत असताना कोणीही कायदा कर्मचाऱ्यांनी किंवा आपल्या संबंधितांनी कोणीही इथं वातावरण बिघडेल अशी कुठलीही गोष्ट करायची नाही. कारण आपण शांततेच्या मार्गाने तुम्ही ह्या लढ्यासाठी लढताय याचा अर्थ असा नव्हे की समोरच्यानं काही बोललं तरी आपण शांत राहायचं आहे. पण आपल्याकडून 50 दिवस जसं आपण या प्रशासनाला सपोर्ट केलेला आहे, प्रशासनाने आपल्याला सपोर्ट केलेला आहे. त्यामुळे आपल्याला प्रशासन आपल्या सोबत असल्यामुळे कुणी चुकीच्या गोष्टीनं तुम्ही कुणी जाऊ नका. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती राहील की हा लढा शांततेत आपण जो पुकारलाय त्या लढ्याची जी ओळख आहे उपोषणाची शांततेच्या मार्गाने असते त्या मार्गानेच आपण ती ओळख ठेवूया. व आज आपण हे सगळे जे बांधव इथं उपोषणाला बसलेत त्यांना जाहीर पाठिंबा देऊन त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम करूया. एवढं बोलतो. माझी मी 2 शब्द उपोषणासाठी आपण जमलोय. ज्यांचं पहिल्यापासून ह्या लढ्याला पाठिंबा आहे ते अबुशेठ, अमित शेठ, स्वप्नील आणि इथली सर्व गावातील पंचक्रोशीतील सर्वच लोक, सूर्यकांत घेतले साहेब देखील उपस्थित आहेत. ह्या सर्व गोष्टी करत असताना मी ह्या घटनेला पहिल्यापासून साक्षीदार आहोत की ज्या दिवशी कामगारांना काढली गेली त्या दिवशीच आमदार साहेबांसमोर मी होतो. त्यावेळी देखील आमदार साहेबांनी जी भूमिका मांडली ह्या भागामध्ये की ह्या कामगार इथला स्थानिक ह्या कामगारांच्या पाठीमागे आम्ही ठामपणाने आहोत. पण कंपनीचा जो मुजूरपणा आहे तो एवढा आहे की त्यांना प्रशासनाला हाताशी धरून जे काही कामगारांची
पिळवणूक चालले त्याच्या विरुद्ध आम्ही देखील उभे आहोत. आता विनोदजी झगडे देखील आलेले आहेत. हे सर्व करत असताना कंपनीनं कामगार आयुक्तांबरोबर मिटिंग झाली, तेव्हा अबू शेठ आणि तुम्ही कंपनीचे मेंबर होतात, त्यावेळी देखील त्यांनी सांगितलं नाही की 30 तारखेपर्यंत आम्ही टप्प्याटप्प्याने सर्व कामगार घेऊ. आणि ही भूमिका जेव्हा आपल्या समोर येईल तेव्हा आपण उपोषण 4 तारखेला स्थगिती दिली आणि आपण कामाला रुजू झालो. पण कामाला रुजू झाल्यानंतर अबू शेठने सांगितल्याप्रमाणे की कामगाराला कामगार म्हणून न वागवता एक गुलामशाही किंवा ज्या पद्धतीनं इंग्लिशांनी ज्या भारतावर राज्य केलं त्या पद्धतीनं वागत होते. आणि मला माहिती आहे त्यांना हकलण्यासाठी देखील उपोषण आणि सत्याग्रहाचाच आपण उपयोग केला. आणि ह्या कंपनीला जर वटणीव आणायचं असेल तर आपल्याला उपोषणाचं हत्यार आपल्याला बाहेर काढावं लागलंय. आपण प्रशासनाला आज देखील युनियनची लोक आली होती की 30 कामगारांना आज घेत आहेत, परंतु आज आमचे शेवटचा कामगार जोपर्यंत आतमध्ये जात नाही तोपर्यंत आपण हटायचं नाही. हा निर्धार आपण जर मनाशी घेतला तरच खऱ्या अर्थानं आपल्या कामगारांना न्याय मिळेल. या सर्व गोष्टी करत असताना कामगारांचे धोरण काय आहे, कामगारांना कसं वागवलं पाहिजे हे प्रशासनाला धरून जर एखादी आम्हाला हुकुमशाही पद्धतीनं जर कामगारांना जर ते वागवत असतील तर ह्यावेळी कंपनीला आम्हाला योग्य तो धडा उपोषणाच्या माध्यमातून द्यावा लागेल. मला एका गोष्टीची खंत वाटते की ही सर्व आपल्या गावातले ग्रामस्थ आहेत आणि ह्या ग्रामस्थांच्या विरोधात जेव्हा एखादा लेबर कॉन्ट्रॅक्टर दुसरे काम करतात त्यावेळी ती लांछनास्पद गोष्ट आहे की आपल्या लोकांवर अन्याय होतोय तेव्हा आपण कुठं ते थांबलो पाहिजे. परंतु कंपनीच्या धोरण आहे की कामगारांचा एखादा लढा तोडण्यासाठी दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला जेव्हा अपॉइंटमेंट करतात त्या कॉन्ट्रॅक्टरना देखील आव्हान आहे ह्या उपोषणाच्या माध्यमातून की तुम्ही देखील ह्या कामगारांसाठी घेण्यासाठी सहभागी व्हा. कारण की पैसा येतो जातो, परंतु कंपनीचा मुजोर जर आपल्यातलेच कामगार आणि आपल्यातलेच कॉन्ट्रॅक्टर तयार करून जर कंपनी चालवण्यात असेल तर वेळ आली तर कायदा देखील हातात घेण्याची वेळ आली तर आम्ही तो कायदा देखील कामगारांच्या बाजूनं हातात घेऊन आणि ते काम करू. आपण जे अबू शेट्टी सांगितल्याप्रमाणे संयमानं आपण काम करूया. संयम ढासळून न जाण्याचं काम आपण करूया, परंतु संयमाची जर शेवट जर कंपनीला बघायचं असेल तर ती वेळ आमच्यावर आणू नये एवढंच आज कंपनीला ह्या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही सांगतोय. आणि आपलं उपोषण लवकरात लवकर आपण चालू करून आज मला जास्त महिलांची देखील कौतुक आहे की त्यांच्या उपोषणाला ह्या कामगारांसाठी महिला वर्ग देखील तेवढ्या ताकदीने उभं राहिले. पुढच्या वेळी आपल्याला ह्या महिलांचा आपल्याला ह्या कंपनीच्या प्रशासनावर मोर्चा देखील किंवा प्रशासनावर मोर्चा न्यावा लागेल. कारण का ह्या कंपनीची जी मुजोरपणा चाललाय, कारण का आज अनेक वर्ष आम्ही इथे येतोय, अनेक वर्ष ह्या कामगारांना अन्याय करतोय, कामगारांनी अन्याय सहन केलाय, परंतु आज उपोषणाचा इशारा देऊन आज उपोषणाला आपण बसतोय. परंतु आपला शेवटचा कामगार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हा उपोषण आपण स्थगिती करायचं नाही एवढा निर्धार आपण कामगारांच्या वतीनं घेऊया. महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवराय आज या ठिकाणी सापेक्ष कंपनीच्या जो कर्मचाऱ्यांचा विषय आहे आणि या विषयाने जे आपला उपोषण आहे त्या उपोषणासाठी उपस्थित सर्व पक्ष राजकीय पक्षाची मंडळी, सर्व मान्यवर मंडळी, ग्रामस्थ मंडळी आणि या उपोषणासाठी उपस्थित असलेले सर्व कामगार वर्ग आणि माताकडे खऱ्या अर्थानं गेले अनेक वर्ष सापेक्ष कंपनीमध्ये 20-25 वर्ष सेवा करणार असले सर्व आपण कर्मचारी वर्ग आणि पाहिलं तर या 20-25 वर्षामध्ये मगाशी दशरथ बोलले की ब्रिटिशांच्या पद्धतीनं म्हणजे फूट पाडून काम कसं करायचं याची चांगल्या पद्धतीचं काम ही सापेक्ष कंपनी करते. आज देखील या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांना काढत असताना अन्य काही कॉन्ट्रॅक्टरांना नेमून या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने कामगार भरायचे असा उद्योग या कंपनीने चालवलेला आहे. अगदी फार तुटपुंच्या हजेरीमध्ये गेले अनेक वर्ष स्थानिक पुत्र असणारे सगळे युवा वर्ग किंवा ग्रामस्थ आपल्या या ठिकाणी काम करतात. आणि पाहिलं तर या सर्व गोष्टींमध्ये कोणत्या इतर फॅसिलिटी नसताना देखील आपलं कुटुंब चालवण्यासाठी आपण सर्वजण काम करतात. असं करत असताना देखील ज्या पद्धतीने अन्यायकारक पवित्रा या कंपनीने घेतला आहे त्या पवित्रेच्या विरोधात आपण जे काय करावं लागेल. आता मला तर सांगायचं की आता रडायचं नाही लढायचं की आणि ज्या पद्धतीने जी कंपनीची ज्या पद्धतीने मजुरी चालली म्हणजे आपल्याला प्रशासनाच्या माध्यमातून दाबायचा प्रयत्न चालला आहे आणि ज्या पद्धतीने आयुक्तांच्याकडे हमी देऊन देखील ही त्या हमीला देखील न जुमानणारी जी कंपनी आहे त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी मी काल पण सांगितलं की या ठिकाणी पक्ष जात भेद किंवा इतर कोणते गटतट आपण न विचार करता आम्ही सर्व ग्रामस्थांच्या आणि आमच्या या कामगारांच्या मागे भक्कमपणे उभे आहोत. त्यासाठी मी माझ्या शिवसेना पक्षाकडून जी काही मदत शासन करावं लागेल ते सर्व आपण करायला तयार आहोत. आणि आम्ही एवढंच नाही की फक्त नुसतं तुम्हाला पाठिंबा द्यायला नाही तर तुमच्याच पुढे पण उभं राहून आम्ही नेतृत्व करायची तयारी आमच्या